दुधनीत शिवसेना महिला सक्षमीकरणाच्या राज्यातील पहिल्या जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन। दुधनी शहरात शिवसेना महिला सक्षमीकरणाच्या राज्यातील पहिल्या जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन करण्यात आले। महिलांना संघटित करून त्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने या जनसंपर्क कार्यालयाची सुरुवात करण्यात आली आहे। या उद्घाटन सोहळ्याला शिवसेना पक्षाच्या सचिव तथा विधान परिषद सदस्य डॉक्टर मनीषाताई कायंदे यांनी ऑनलाईन माध्यमातून उपस्थिती दर्शवली व तसेच शिवसेना महिला सक्षमीकरण राज्य समन्वयक तथा लोकसभा महिला संपर्क प्रमुख सौ अनिता योगेश माळगे, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख सौ मुबीनाताई मुलानी, शिवसेना महिला सक्षमीकरण जिल्हा प्रमुख सौ रुबाराणी चौहान, दुधनी शहर प्रमुख सौ मेहराजताई पठाण, योगेश माळगे, श्री मानसूर खान पठाण, श्री चौहान सर यांच्यासह दुधनी शहरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या। या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून महिलांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व तसेच महिला सक्षमीकरणाला अधिक बळ देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। दुधनी शहरातून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे शिवसेना महिला सक्षमीकरणाच्या कार्याला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे। यांच्या माध्यमातून आज आपण तळागाळातील महिलांना पूर्णपणे सक्षम करणे आणि प्रत्येकाच्या महिलांच्या हाताला काम मिळवून देणे आणि तुमच्या सर्व अडी अडचणी सोडवणे आणि शासनाच्या ज्या काही योजना असतील त्या सर्व योजना आपण प्रत्येक तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवणे अशा पद्धतीने आपण हे उद्देश ठेवून महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून राज्यभर काम करत आहोत। तर त्याचंच म्हणजे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आज आपण पहिल्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन दुधनी येथून आपण सुरुवात करतोय। तर यासाठी आपल्या सगळ्यांना संवाद साधण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या लाडक्याताई मनीषाताई कायंदे मॅडम आपल्याला व्हॉट्सअप कॉलद्वारे शुभेच्छा देण्यासाठी ताईंना मी विनंती करते आणि सर्व महिलांनी अगदी शांतपणे बसून मार्गदर्शन करावे। सर्वांना जय महाराष्ट्र। मला अत्यंत आनंद होत आहे की माझी कार्यकर्ती आमची शिवसैनिक आमची एक रणरागिणी अनिताताई माळगे यांना काही महिन्यांपूर्वीच माननीय एकनाथजी शिंदे साहेब आपले उपमुख्यमंत्री आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे संसद रत्न आणि युवांचे एक नेते यांनी एक मोठी जबाबदारी दिली, ते म्हणजे शिवसेना प्रणित महिला सक्षमीकरण कक्ष जो चालू केला त्याचं अध्यक्षपद अनिताताई यांना दिलं आणि एक अतिशय योग्य व्यक्ती जी महिलांसाठी झटणारी आहे, जी स्वतः उद्योगी आहे, जी स्वतः सरकारी विविध योजना ज्या आहेत केंद्रीय योजना असतील किंवा राज्याच्या योजना असतील ज्याच्यामध्ये ती अत्यंत तिने वाहून घेतलेला आहे महिलांसाठी स्वतःला, अशा अनिताताईंना ती जबाबदारी दिली आणि महिला सक्षमीकरणाचं पहिलं केंद्र याचं आज उद्घाटन होत आहे। हे मला अतिशय अनिताबद्दल अभिमान आहे, कारण अनिता ही एक अशी कार्यकर्ती आहे की जी कधीही कोणाशी वादविवाद न करता महिलांना कसं एकत्र जोडता येईल आणि तिचा ध्यास आहे की महिला सक्षम व्हाव्यात, म्हणजे महिलांच्या आपला संसार सांभाळता महिलांनी स्वतःचं कुटुंब आणि स्वतःला सक्षम करावं, म्हणजे कोणाही पुढे हात पसरण्याची वेळ येऊ नये। आणि हेच आपल्याला वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे की 80% समाजकारण 20% राजकारण। कारण समाजकारण म्हणजे समाजाला सोबत घेऊन जाणं, समाजाला मदत करणं आणि महिला ही समाजातली एक प्रमुख घटक आहे। कारण आपण पाहतो की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण आहे। अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रज्वलनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट मराठी सुपुत्र बाळासाहेब ठाकरे यांचा आज दुधनी शहरामध्ये महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेता भाई एकनाथजी शिंदे साहेब संसदेचे गटनेते
युवांचे आढळ माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, सोलापूरच्या रणरागिणी राज्यसभा खासदार डॉक्टर ज्योतिताई वाघमारेजी आणि आमच्या भगिनी राज्य समन्वयक अनिताताई मालगे महिला सक्षमीकरणाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये आज महिला समानता दिनाच्या आणि गुरुवारी आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथीच्या निमित्त या संपर्क मेहराची इनामदार मॅडम यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन होत आहे. आज बघा कसा योगायोग आहे. आज रक्षाबंधनाचा सण आपला 2-4 दिवसापर्यंत येतोय आणि ईद ए मिलादचा आज कार्यक्रम होत आहे. महाराष्ट्राची संस्कृती आहे की सर्व धर्म समभाव. शिवसेनेमध्ये 80% राजकारण, 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे ध्येय उराशी बाळगून या भागाच्या शिवसेनेच्या नेत्या माझ्या भगिनी अनिताताई मालगे मॅडम यांनी या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला आहे मी त्यांचं मनापासून आभार मानते. आणि आम्हाला त्यांनी उपस्थित इथं बोलवलं ते इथल्या मेहराज मॅडम आणि इथल्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून आभार मानते. मी महिलांना एवढं सांगू शकते, अनिताताई मालगे एक अशी रणरागिणी आहे आमच्या की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांनी त्यांना महाराष्ट्र राज्य सक्षमीकरणाची जबाबदारी दिली. जबाबदारी दिल्यानंतर त्यांना एकच दिलं की महिला माझ्या सक्षम झाल्या पाहिजे. त्यांनी महाराष्ट्राची जबाबदारी दिल्यानंतर सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे, पश्चिम महाराष्ट्र घराघरापर्यंत, गावागावापर्यंत जाऊन महिलांचं संघटन केलं आणि त्यांना एक खंत राहिली की आपण सुरुवात ही आपल्या गावापासून केली पाहिजे, आपल्या भागापासून केली पाहिजे. ताई तुम्ही या दुधनी गावापासून सुरुवात केली आहे, त्यामुळे मी सुद्धा एक रणरागिणी आहे. कसली अडचण येते, महिलांना कसलाही प्रश्न असू दे, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आपण समाजात काम करत असताना महिलाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. एक घरातल्या महिलाला रोजगार मिळाला तर ती महिला समाजात ताप मारायला जगू शकते आणि तिला सन्मान मिळतो. ते उराशी ध्येय धरून मला वाटतं महाराष्ट्रात केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून 2 मॉल दिले, ते जे की एक ठाणे आणि एक सोलापूर, की जे महिलांना तुम्ही जे माल म्हणजे उद्योगांच्या माध्यमातून भाकरी असतील, पापड असतील, काय असतील, आपण तो माल तयार करतो पण त्या मालाला आपल्याला बाजारपेठ मिळत नाही, योग्य मार्गदर्शन मिळत नाही, त्या महिलांना प्रशिक्षण मिळत नाही, त्याच्यामुळे आपल्याला संपर्क करता येत नाही. तर महिलांनी जे काही प्रोडक्ट तयार केले त्या प्रोडक्ट मॉलच्या माध्यमातून विकून मॉलमध्ये देऊन त्या महिलांना 4 रुपये मिळतील म्हणून ताईंनी 5 कोटी रुपये सोलापूर जिल्ह्यामध्ये मंजूर करून आले. याच एक उदाहरण, सोलापूर जिल्ह्यामध्ये पर्यटन विकासच्या माध्यमातून यशस्वी अग्रो कंपनीला त्यांनी 3 कोटी रुपये पहिला सन्मान प्रसिद्धी पीडीसी मध्ये निर्णय की ताईने मंजूर करून घेतलेला आहे. त्या असंख्य या भागातील तुमच्या तर अक्कलकोटच्या स्वामी समर्थाच्या नगरीत महिलांना रोजगार मिळेल, पण ताईंचं हे जे ध्येय आहे, मी त्यांच्या सोबत आहेत, माझ्या बरोबर सगळ्या रूपात राणी आहेत, नीरज मॅडम आहेत, सगळे आम्ही उपस्थित स्टेजवर सरच्या महिला सर्व जिल्ह्यामध्ये पोहोचून महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही महिला आघाडी सर्व 4 महिलांना रोजगार कसा मिळेल आणि महिला सक्षम कशी होतील हे उद्दिष्ट घेऊन तुमच्या स्वामी समर्थाच्या नगरीमध्ये आलो आहोत. परत एकदा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे, गुरुवारी आनंद दिघे साहेब, कैलासवासी माझे आजोबा सातलिंगप्पा मेहताय साहेब यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करते आणि मला ताईंच्या माध्यमातून या दुधनी नगरामध्ये तुमच्याशी महिलांशी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल मेहराजताई आणि अनिताताई मालगे मॅडम यांचं मी पुन्हा एकदा आभार मानते.